नमस्कार मंडळी, राम राम. स्वागत आहे स्टोरी मराठीच्या नवीन एपिसोडमध्ये. आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यातून. रामपूर जिल्ह्यामध्ये कठोरी नावाचे गाव आहे आणि याच गावात राहणारा तेजपाल सिंग. तेजपाल सिंग हा पेशाने एक मेंढपाळ होता. त्याच्याकडे स्वतःच्या 15-20 बकऱ्या होत्या आणि हा तेजपाल सिंग रोज सकाळी 9 वाजता या बकऱ्यांना शेतामध्ये चरायला घेऊन जात असायचा आणि संध्याकाळी पुन्हा माघारी घेऊन येत असायचा. आणि या बकऱ्यांच्याच दमावरती हा तेजपाल आपल्या संपूर्ण कुटुंबाचा गुजारा चालवत होता. तेजपाल सिंगच्या घरामध्ये याची एकुलती एक मुलगी असते, जिचं नाव असतं लावण्या. लावण्या दिसायला अतिशय सुंदर असते आणि 12वी मध्ये शिकत असते. लावण्या अभ्यासात देखील अतिशय हुशार असते. मात्र लावण्याच्या आईचे 1 वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून घराची सर्व जबाबदारी या लावण्याच्या खांद्यावरती आली होती. ही लावण्या देखील सकाळी 8 वाजता आपल्या कॉलेजमध्ये जात असायची आणि दुपारी 3 वाजता घरी आल्यानंतर सर्व घरातील कामे करून घेत असायची. या गावामध्ये एक सावकार देखील होता, ज्याचं नाव होतं बलवंत सिंग. बलवंत सिंग हा गावातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. गावाच्या बाहेर याची एक वीट भट्टी होती आणि त्या वीट भट्टीमधून भरपूर सारा त्याला पैसा येत होता. मात्र या सावकाराकडे एक सर्वात मोठी कमी होती. त्याला वेगवेगळ्या महिलांचा आणि मुलींचा खूप शौक होता आणि हा सावकार बलवंत सिंग आपल्या वीट भट्टीवरती येणाऱ्या अशा महिलांना फसवत असायचा. पैसे देऊन त्यांच्यासोबत वाईट आणि घाणेरडे काम करत असायचा. असेच दिवस जात असतात. एक तारीख येते, 27 जानेवारी 2026चा दिवस असतो. हा तेजपाल सिंग आपल्या मुलीला लावण्याला बोलतो की मला आज शहरामध्ये जायचे आहे. आपल्या घरासाठी काही किराणा आणायचा आहे आणि तुझ्यासाठी देखील कपडे आणायचे आहे. तर लावण्य बोलते, ठीक आहे, मी देखील तुमच्यासोबत शहरात येईल. तर तेजपाल बोलतो की बेटा, तू जर माझ्यासोबत शहरात आली तर आपल्या ज्या बकऱ्या आहे या उपाशी मरतील. त्यांना चारण्यासाठी देखील जावं लागणार आहे. तर लावण्य बोलते, काही काळजी करू नका, मी शहरामध्ये नंतर कधीतरी जाईन आणि नंतर आपण माझ्यासाठी कपडे घेऊ. तुम्ही शहरामध्ये जा, घराचा किराणा वगैरे सर्व काही घेऊन या. बकऱ्या आज मी चरण्यासाठी सोडते. आणि अशा प्रकारे तेजपाल सिंग हा घरातून काही पैसे घेतो आणि ऑटो रिक्षाने शहरामध्ये चालल्या जातो. आणि थोडा वेळ गेल्यानंतर ही लावण्य देखील विचार करते की आपल्याला देखील बकऱ्या चारण्यासाठी जायचे आहे आणि लावण्य देखील बकऱ्या घेऊन जाते. आता या बकऱ्या चरत चरत बलवंत सिंगच्या भट्टीजवळ जाऊन पोहोचतात आणि तेथे चरू लागतात. लावण्य देखील तेथे उभी असते. तर या बलवंत सिंगची नजर या लावण्यावरती पडते. आता बलवंत सिंग जसा या लावण्याकडे बघतो, तिच्या सुंदरतेला बघून अगदी मोहित होतो आणि तिच्यासोबत वेळ घालवण्याचा विचार करू लागतो. बलवंत सिंग विचार करतो की या मुलीला काही पैसे देऊन हिच्यासोबत आपण नक्कीच वेळ घालवला पाहिजे. आता हा बलवंत सिंग सरळ या मुलीकडे लावण्याकडे चालून येतो आणि लावण्याला बोलतो की तुझे वडील तेजपाल सिंग सध्या काय करत असतात. लावण्य सांगते की माझे वडील तेजपाल सिंग बकऱ्या खरेदी करणे, बकऱ्या विकणे असा छोटा मोठा व्यापार करत आहे आणि यापासूनच आमचा घर खर्च चालत असतो. आता बलवंत सिंग या मुलीकडे बघून बोलतो की मला तुझ्या वडिलांसोबत बोलायचं आहे. तर लावण्य बोलते की माझे वडील शहरामध्ये गेले आहे. बलवंत सिंग बोलतो की ठीक आहे, मी संध्याकाळी तुमच्या घरी तुझ्या वडिलांसोबत बोलण्यासाठी येणार आहे. आणि अशा प्रकारे लगभग तो दिवस पूर्ण जातो. संध्याकाळचे लगभग 4 वाजलेले असतात. हा बलवंत सिंग आपली मोटरसायकल घेतो आणि या तेजपालच्या घरी जाऊन पोहोचतो. तेजपालच्या घराचा दरवाजा वाजवण्यात येतो. तर समोरून ही लावण्य दरवाजा उघडते, कारण तेजपालच्या घरात तेजपाल अजूनपर्यंत शहरातून आलेला नसतो. तर ही लावण्य जेव्हा बलवंत सिंगला बघते, लावण्य बोलते की तुम्हाला माझ्या वडिलांसोबत काम आहे, मात्र माझे वडील अजून शहरातून आले नाही, ते थोड्या वेळात येतीलच. बलवंत सिंग बोलतो काही हरकत नाही, तोपर्यंत मी येथे या घरात बसूनच त्यांची वाट बघतो. आणि अशा प्रकारे बघता बघता हा बलवंत सिंग लावण्याच्या घरात येऊन बसतो आणि लावण्याला सांगतो की मला पिण्यासाठी पाणी घेऊन ये. लावण्य बलवंत सिंगला पाणी आणण्यासाठी घराच्या आतमध्ये जाते. तर हा बलवंत सिंग विचार करतो की लावण्य आज घरामध्ये एकटीच आहे, हाच चान्स आहे हिला विचारण्याचा आणि हिला राजी करण्याचा. आता लावण्य जशी या बलवंत सिंगला पाणी घेऊन येते, बलवंत सिंग तिला बोलतो की हे बघ मुली, तुझ्या वडिलांची खूप गरिबी आहे, तुझी गरिबी आहे, तू जर ठरवलं तर तुझी संपूर्ण गरिबी मी दूर करू शकतो. आणि या लावण्याचा हात पकडून घेतो. लावण्याला याची सर्व चाल ओळखू येते आणि लावण्याला भयंकर राग येतो. लावण्याला हे सर्व काही सहन होत नाही आणि ही लावण्य या बलवंत सिंगच्या कसलाही विचार न करता कानशिलात लगावते. आता बलवंत सिंगच्या जेव्हा कानशिलात पडते, बलवंत सिंग भयंकर चिडतो, वैतागतो आणि या मुलीला बोलतो
की तुझी हिंमत कशी झाली मला मारण्याची. आता तू हे मला गालात मारलं याचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. मात्र लावण्या ही बलवंत सिंगला बोलते की जर तू या घरातून आता निघून गेला नाही तर मी मोठमोठ्याने आरडाओरड करेल आणि गावातील बाकीचे लोक या ठिकाणी येऊन तुला भयंकर मारतील. आता बलवंत सिंग बोलतो की गावातील लोक माझं काही उकडू शकत नाही, मात्र तू जी माझ्या कानाखाली लावली आहे याचा बदला मी तुझ्यासोबत घेतल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस तुला नक्की मी माझ्या खाली घेणार आहे. एवढी धमकी देऊन हा बलवंत सिंग तिच्या घरातून निघतो, आपली मोटरसायकलवर बसतो आणि वीटभट्टीवरती येतो. आता वीटभट्टीवरती आल्यानंतर या बलवंत सिंगला विधवा महिला मीना दिसते. मीना दिसायला अतिशय सुंदर असते. बलवंत सिंग या मीनाकडे जातो आणि मीनाला बोलतो की मीना, तू लगभग मागच्या 15 दिवसांपासून माझ्या वीटभट्टीवरती आली नाही. मीना बोलते की मी माझ्या माहेरी गेली होती, मी आज दुपारीच घरी आले आणि त्यानंतर सरळ तुमच्या वीटभट्टीवरती आले. बलवंत सिंग मीनाच्या सुंदरतेला बघून बोलतो की चल मला तुझ्यासोबत वेळ घालवायची आहे. मीना बोलते की ठीक आहे, मला देखील पैशांची गरज आहे. बलवंत सिंग बोलतो की जर पैशांची देखील गरज आहे तर 10 मिनिटाने तू माझ्या रूममध्ये ये. बलवंत सिंगच्या वीटभट्टीवरती त्याने एक मोठंसं घर देखील बनवलेलं असतं. बलवंत सिंग घरामध्ये जाऊन पोहोचतो आणि लगभग 10 मिनिटाने ही मीना देखील बलवंत सिंगच्या रूममध्ये घुसते आणि स्वतःच दरवाजा आतमधून बंद करून घेते. मीना बलवंत सिंगला बोलते की मला 5,000 रुपयांची गरज आहे. बलवंत सिंग तिला 5,000 रुपये काढून देतो आणि तिला बोलतो की मला तुझ्यासोबत आता वेळ घालवायची आहे. आणि तेथून पुढे या बलवंत सिंगचे आणि मीनाचे वाईट काम करण्यास सुरुवात होते, घाणेरडे काम करण्यास सुरुवात होते. खरं तर जी मीना असते ही वेगवेगळ्या पुरुषांकडून पैसे घेऊन असे घाणेरडे आणि वाईट काम करत असायची. आणि या बलवंत सिंगची ही आधीपासून एक रखेल टाईप महिला होती. आता जेव्हा बलवंत सिंग आणि मीनाचं मन भरतं, इच्छा पूर्ण होते, त्यानंतर हा बलवंत सिंग मीनाला बोलतो की मी तुला आणखी 10,000 रुपये देतो, तुला माझं एक काम करायचं आहे. मीना बोलते की बोला मालक, काय काम करायचं आहे. तर हा बलवंत सिंग सांगतो की आपल्या गावातील जो मेंढपाळ आहे शेरपाल, या शेरपालची एक मुलगी आहे लावण्या, या लावण्याला तुला तुझ्या जाळ्यात फसवायचं आहे. मीना सर्व गोष्ट समजते आणि ही मीना बलवंत सिंगला बोलते की तुम्ही काही काळजी करू नका, त्या मुलीला मी माझ्या जाळ्यात फसवेल, तुमच्यापर्यंत आणून पोहोचवेल आणि त्यानंतर तुम्हाला तिच्यासोबत जे काही वाईट घाणेरडं काम करायचं असेल ते तुम्ही करू शकता. बलवंत सिंग खुश होतो आणि त्यानंतर मीना त्या रूममधून बाहेर जाते आणि आपल्या वीटभट्टीवरती जाऊन काम करू लागते. आता असेच दिवस जात असतात. एक तारीख येते 25 फेब्रुवारी 2026चा दिवस असतो. शेरपाल सिंग आपल्या मुलीला लावण्याला बोलत असतो की लावण्या, तू आज शाळेमध्ये जाऊ नको, तर तू घरातील आज सर्व कामे आवरून टाक. लावण्या बोलते की पप्पा काही काळजी करू नका, मी शाळेमध्ये देखील जाईन आणि घरी आल्यानंतर सर्व कामे आवरून घेईन, बस मी घरी राहू शकत नाही. यांचं बाप लेकींचं बोलणं येथे सुरूच असतं. तितक्या त्यांच्या दारावरती टिकटिक वाजू लागते. आता शेरपाल आपल्या मुलीला लावण्याला बोलतो की बाहेर कोण आला आहे बघ. तर ही लावण्य दरवाजा उघडते तर समोर बघते तिची मीना काकी असते. आता मीना काकीला ही लावण्य आतमध्ये येण्यासाठी सांगते आणि त्यांना बोलते की मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. मीना आतमध्ये येते आणि बघते शेरपाल त्या ठिकाणी बसलेला असतो. आता ही मीना शेरपाल जवळ येऊन बसते आणि या शेरपालला बोलते की शेरपाल, तू शेळ्या चारत असतो, शेळ्या विक्री करत असतो, शेळ्या खरेदी करत असतो, मात्र या शेळ्यांमधून इतकं काही परवडत नाही असं वाटतंय. त्यापेक्षा तू बलवंत सिंगच्या वीटभट्टीवरती मेहनत मजुरी करणं सुरू कर. बलवंत सिंग तुला याबद्दल चांगले पैसे देईन. तर हा शेरपाल बोलतो की मला ते मेहनत मजुरी करण्याची गरज नाही, माझं बकऱ्यांवरती सर्व काही भागून जातं, माझ्या घराचा गुजारा अगदी व्यवस्थित सुरू होतो. तितक्यात ही लावण्य देखील त्या ठिकाणी येऊन पोहोचते आणि आपल्या वडिलांना शेरपाल यांना बोलते की पप्पा, त्या बलवंत सिंगच्या वीटभट्टीवरती अजिबात काम करण्यासाठी जायचे नाही. आता दोघे बाप लेकी असं बोलत असतानाही मीना बोलते की ठीक आहे, मग मी जाते. बलवंत सिंगच्या वीटभट्टीवरती काम नसेल करायचं तर तुमची मर्जी आहे. आणि त्यानंतर ही मीना तेथून निघून जाते आणि सरळ बलवंत सिंगच्या वीटभट्टीवरती जाऊन पोहोचते. बलवंत सिंगला भेटते आणि बलवंत सिंगला बोलते की शेरपालने देखील तुमच्या वीटभट्टीवरती मेहनत मजुरी करण्यास नकार दिला आहे. हे सर्व ऐकून जो बलवंत सिंग असतो हा भयंकर चिडतो, रागावतो. आता बलवंत सिंग विचार करतो की मला मुलीने देखील नकार दिला आणि बापाने देखील नकार दिला आहे. आता त्या मुलीला अद्दल घडवायचं माझे मलाच बघून घ्यावं लागणार आहे. आणि अशा प्रकारे तो मीनाला बोलतो की आता त्या लावण्याला कसं फसवायचं हे माझे मी बघून घेईन, तिला काम करण्यासाठी सांगतो. आता असेच दिवस जात असतात. 7 मार्च 2026चा दिवस असतो. हा जो शेरपाल असतो आपल्या मुलीला लावण्याला बोलतो की लावण्या, मला तुझ्या आत्याकडे सारिकाकडे जायचे आहे, तिची तब्येत खराब आहे आणि तिच्या शेतामधील बरेच सारे कामं हे लांबणीवरती पडले आहे, त्यामुळे मला त्यांच्या घरी जाऊन 2 दिवस कामे करावे लागणार आहे.
तुला एकटीलाच घरी राहावं लागणार आहे आणि या बकऱ्या देखील चारण्यासाठी घेऊन जावं लागणार आहे. तुझ्याकडून हे सर्व शक्य होईल का? लावण्य बोलते की पप्पा काही काळजी करू नका, मी सर्व काही सांभाळून घेईन. आणि अशा प्रकारे शेरपाल आपल्या घरातून काही पैसे घेतो आणि आपल्या बहिणीकडे सारिकाकडे भाड्याची रिक्षा करून निघून जातो. आता काही वेळ गेल्यानंतर ही लावण्य विचार करते की मला देखील बकऱ्या चारण्यासाठी जायचे आहे. आता ही लावण्य बकऱ्या सोडते आणि बकऱ्या चरत चरत त्या वीटभट्टीपाशी जाऊन पोहोचतात आणि त्या वीटभट्टीपाशी चरू लागतात. आता हा त्या वीटभट्टीवरून सहज बघतो तर त्याला ती लावण्य दिसते आणि लावण्य जशी त्याला दिसते त्याला त्याच्या कानशिलात लगावल्याची गोष्ट आठवते. बलवंत सिंग भयंकर चिडतो आणि नंतर आपल्या एका मित्राला सुभाषला कॉल करतो आणि सुभाषला बोलतो की तुला आत्ताच माझ्या वीटभट्टीवरती यायचं आहे. माझ्या वीटभट्टीवरती एक सुंदर मुलगी आहे, तिच्यासोबत आपल्याला वेळ घालवायची आहे, मजा करायची आहे. सुभाष जो असतो हा बोलतो की मी लगेच येतो. सुभाष जो असतो हा देखील या बलवंत सिंग सारखा महिलांचा शौकीन व्यक्ती असतो. आता जो सुभाष असतो लगभग अर्ध्या तासात त्या वीटभट्टीवरती येऊन पोहोचतो आणि त्यानंतर हा बलवंत सिंग सुभाषला बोलतो की ती बघ किती सुंदर मुलगी आहे, या मुलीने माझ्या 2 महिन्यांपूर्वी गालात मारली होती आणि याचा बदला आपल्याला हिच्यासोबत घ्यायचा आहे, हिच्यासोबत आपल्याला वेळ घालवायची आहे, मजा मारायची आहे. जो सुभाष असतो हा आपल्या मित्राला बलवंत सिंगला बोलतो मग वेळ कशाला घालवतो, हे काम आपण लगेच करू. आणि अशा प्रकारे बलवंत सिंग आणि सुभाष या लावण्याकडे जातात आणि सुभाष जो असतो हा तिच्या तोंडाला रुमाल बांधतो आणि दोघेही तिला उचलतात आणि जवळच्याच ऊसाच्या शेतामध्ये घेऊन जातात. ही लावण्य त्या ठिकाणी ओरडण्याचा प्रयत्न करते मात्र ती ओरडू देखील शकत नव्हती. आता त्यानंतर हा बलवंत सिंग लावण्यासोबत त्याचं वाईट आणि घाणेरडं काम करू लागतो. तोपर्यंत करत राहतो जोपर्यंत त्याचं मन भरत नाही, इच्छा पूर्ण होत नाही. आणि एवढं सर्व करून झाल्यानंतर बलवंत सिंग आपल्या मित्राला सुभाषला बोलतो की आता तू देखील हिच्यासोबत हेच काम कर. आणि सुभाष देखील या लावण्यासोबत ते वाईट आणि घाणेरडं काम करू लागतो. आता जेव्हा दोघांचं मन भरतं, दोघांची इच्छा पूर्ण होते, दोघेही विचार करतात या मुलीला अशी अद्दल घडवायची की ही आयुष्यभर विसरली नाही पाहिजे. त्यानंतर बलवंत सिंग आपल्या मित्राला सुभाषला बोलतो की हिला आज तुझ्या शेतामध्ये बनवलेल्या घरी घेऊन जाऊ आणि तेथेच हिच्यासोबत रात्रभर आपण हे वाईट काम करू. दोघांचं ठरतं आणि सुभाष आणि बलवंत सिंग या मुलीला गाडीत टाकतात आणि सुभाषच्या शेतामध्ये बनवलेल्या रूमवरती घेऊन येतात. तिला रूममध्ये टाकून देण्यात येतं. त्यानंतर बलवंत सिंग आणि सुभाष बाहेर येतात. आता बलवंत सिंग सुभाषला बोलतो की येथे जवळच दारूचा ठेका आहे, त्या ठेक्यावरून 2 दारूच्या बाटल्या घेऊन ये. सुभाषला पैसे देण्यात येतात आणि सुभाष आपली मोटरसायकल घेऊन त्या दारूच्या ठेक्यावरती जातो आणि 2 दारूच्या बाटल्या आणि खाण्याचं काही सामान घेतो आणि पुन्हा या बलवंत सिंगकडे येतो. आता दोघेही बसून त्या शेतामध्ये दारू पिऊ लागतात. जशी दोघांना नशा होते बलवंत सिंग बोलतो की चल आता त्या मुलीसोबत पुन्हा आपली वेळ घालवूया. आता दोघेही लावण्याकडे जातात आणि या लावण्यासोबत घाणेरडं आणि वाईट काम करू लागतात. लावण्या फक्त त्यांच्या हातापाया पडत होती, त्यांना बोलत होती की माझ्यासोबत असं वाईट काम करू नका. मात्र हे दारूच्या नशेमध्ये अतिशय राक्षस बनले होते. हे दोघे तोपर्यंत लावण्यासोबत ते काम करतात जोपर्यंत यांचं मन भरत नाही, यांची इच्छा पूर्ण होत नाही. जेव्हा यांची तृप्ती होते तेव्हा हे दोघेही लावण्याला तशाच अवस्थेमध्ये तेथे सोडून देतात आणि त्या रूमच्या बाहेर येऊन पुन्हा दारू पिण्यासाठी बसतात. पहिला पेग भरलेलाच असतो तितक्यात बलवंत सिंगला त्याच्या मित्राचा रमेशचा कॉल येतो. आता रमेश बलवंत सिंगला बोलतो की काय मित्रा, आजकाल तू कुठे असतो? तर हा बलवंत सिंग बोलतो की आता तर मी सुभाषच्या शेतात बनवलेल्या रूमवरती एका मुलीसोबत एन्जॉय करत आहे, माझ्यासोबत सुभाष देखील आहे. तर रमेश हे सर्व ऐकून बोलतो की आम्ही देखील त्या मुलीसोबत एन्जॉय करू शकतो. बलवंत सिंग बोलतो की काही हरकत नाही, तू या ठिकाणी येऊ शकतो. रमेश जो असतो हा बोलतो की माझ्यासोबत माझा मित्र प्रवीण देखील आहे. बलवंत सिंग बोलतो की तुझ्या मित्राला देखील येथे घेऊन ये. आणि त्यानंतर रमेश आणि प्रवीण हे देखील सुभाषच्या शेतामध्ये बनवलेल्या रूमवरती येऊन पोहोचतात. ते बघतात की बलवंत सिंग आणि सुभाष त्या ठिकाणी दारू पित असतात आणि ही दारू ही पूर्णपणे संपत आली होती. आता हे सर्व बघून जो रमेश असतो हा बलवंत सिंगला बोलतो की काय मित्रा, आम्ही आलो आणि दारू संपली. बलवंत सिंग बोलतो काळजी करू नका, त्यांना काही पैसे काढून देतो आणि बोलतो की जवळच दारूचा ठेका आहे, तेथून दारू घेऊन या. जो रमेश असतो प्रवीणला पैसे देतो आणि त्याला दारू आणण्यासाठी सांगतो. प्रवीण दारूच्या ठेक्यावरती जातो आणि दारू घेऊन येतो आणि त्यानंतर हे चौघेही बसून त्या ठिकाणी दारू पिऊ लागतात. आता त्यानंतर जो रमेश असतो हा बलवंत सिंगला बोलतो की चला आता त्या मुलीसोबत वेळ घालूया. तर हा बलवंत सिंग आणि सुभाष बोलतो की आमचा त्या मुलीसोबत भरपूर सारा खेळ खेळून झाला आहे, आता तुम्ही देखील वाहत्या गंगेत डुबकी लावून या. आणि अशा प्रकारे
नशेमध्ये असलेले रमेश आणि प्रवीण हे देखील या लावण्याकडे जातात. आता लावण्य जेव्हा रमेश आणि प्रवीणला बघते, ती भयंकर यांच्याकडे बघून घाबरते, यांच्या हातापाया पडू लागते आणि यांना बोलते की तुम्ही माझ्यासोबत हे वाईट आणि घाणेरडं काम करू नका. मात्र प्रवीण आणि रमेश हे दारू पिऊन राक्षस बनले होते. ते मुलीचं काही ऐकून घेत नाही आणि त्या मुलीसोबत वाईट आणि घाणेरडं काम करू लागतात. दोघे या मुलीसोबत तोपर्यंत हे घाणेरडं आणि वाईट काम करत राहतात जोपर्यंत यांचं मन भरत नाही, यांची इच्छा पूर्ण होत नाही. लावण्य बस यांच्या हातापाया पडत असते. आता जेव्हा यांचं संपूर्ण मन भरतं, ही गोष्ट करून यांना पूर्ण तृप्ती होते, तेव्हा रमेश आणि प्रवीण घामाघूम होऊन बाहेर येतात. त्यानंतर बलवंत सिंग यांच्याकडे बघून हसतो आणि बोलतो की तुम्ही खूप चांगलं काम केलेलं दिसत आहे. त्या मुलीला नक्कीच आपण चांगल्या प्रकारे अद्दल घडवली आहे. हे बघा, आता लवकरच रात्रीचे 3 वाजणार आहे. कोणाला काही शंका येण्या अगोदर या लावण्याची आपण हत्या करून टाकू आणि या शेतामध्ये पुरून देऊ. सुभाषचं हे शेत असतं. सुभाष बलवंत सिंगला बोलतो की या मुलीची हत्या करून जर आपण या शेतामध्ये गाडले तर आपल्यावरती संशय येऊ शकतो, पोलीस आपल्याला पकडू शकतात. त्यापेक्षा या मुलीला आपण धमक्या देऊन जिवंत सोडून देऊया. हिला असंही आयुष्याची अद्दल घडली आहे. बलवंत सिंग ते मान्य करतो आणि त्यानंतर हे चौघे प्लॅन बनवून या मुलीला रस्त्यावरती फेकून देतात. आता ही मुलगी त्या रस्त्यावरती अक्षरशः पडून असते. तिला हालचाल करण्याची देखील ताकद उरलेली नसते. तितक्यात त्या रस्त्याने एक शेतकरी जात असतो ज्याचं नाव असतं सोहन सिंग. हा सोहन सिंग जेव्हा या मुलीवरती टॉर्च लावतो तेव्हा या मुलीची अवस्था बघून फार परेशान होतो. विचार करतो की ही मुलगी या ठिकाणी अशी कशी पडली आहे. सोहन सिंग पटकन या मुलीकडे लावण्याकडे येतो आणि लावण्याला बोलतो की तुला नक्की काय झालं आहे. लावण्य बोलते की मला माझ्या घरी जायचं आहे. सोहन सिंग बोलतो की तुझी ही अशी गंभीर हालत नक्की कोणी केली. लावण्य बोलते की मला बस माझ्या घरी नेऊन सोडा. आणि त्यानंतर हा सोहन सिंग या मुलीला उठवतो आणि हिला तिच्या घरी नेऊन सोडतो. आता लावण्याच्या घरी नेऊन सोडल्यानंतर हा जो सोहन सिंग असतो हिची सर्व अवस्था बघून त्या ठिकाणी परेशान होतो. हिला आंजारू गोंजारू लागतो आणि मुलीला विश्वासात घेऊन विचारतो की मला बस एकदा सांग तुझ्यासोबत नक्की काय झालंय. तर ही लावण्य त्या ठिकाणी रडत रडत या सोहन सिंगला सांगते की माझ्यासोबत वाईट आणि घाणेरडं काम करण्यात आलं आहे. एवढं सर्व ऐकून जो सोहन सिंग असतो याला भयंकर राग येतो आणि सोहन सिंग लगेच शेरपालला कॉल करतो. शेरपालला कॉल करून हा सोहन सिंग सर्व घडलेली कहाणी सांगतो. शेरपाल जो असतो भाड्याची टॅक्सी करून पटकन आपल्या घरी येऊन पोहोचतो आणि घरी आल्यानंतर आपल्या मुलीला लावण्याला विचारतो की तुझ्यासोबत नक्की काय घडलं आहे. तर ही लावण्य आपल्या वडिलांना रडत रडत सांगू लागते की माझ्यासोबत वाईट आणि घाणेरडं काम झालं आहे. शेरपाल हे सर्व ऐकून प्रचंड चिडतो, रागावतो आणि विचारतो की तुझ्यासोबत हे वाईट आणि घाणेरडं काम नक्की कोणी केलं. तर लावण्य सांगते की वीट भट्टीचा मालक बलवंत सिंग, त्याचा मित्र सुभाष सिंग आणि त्याचे आणखी 2 मित्र होते. या चौघांनी मिळून माझ्यासोबत वाईट आणि घाणेरडं काम केलं आहे. आता एवढं सर्व जेव्हा हा शेरपाल सिंग ऐकतो त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. भयंकर त्याला राग येऊ लागतो. यानंतर जी लावण्य असते आपल्या वडिलांना शेरपाल यांना बोलते की आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यांची तक्रार दाखल करूया. शेरपाल आपल्या मुलीला लावण्याला बोलतो की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली तर यांना फार फार तर 2-4 वर्षांची शिक्षा होऊ शकते. मी यांना जन्माची अद्दल घडवू इच्छितो. एकतर आज मी जिवंत राहीन किंवा हे चौघे जण जिवंत राहतील. शेरपाल रागाने अतिशय बेभान झाला होता आणि आपल्या घरामध्ये हत्यार शोधू लागला होता. तर योगायोगाने त्याच्या घरामध्ये एक कुऱ्हाड सापडते. तीच कुऱ्हाड ज्या कुऱ्हाडीने तो बकऱ्यांसाठी पाला वगैरे तोडून टाकत असायचा. कुऱ्हाडीला चांगली धार असते. आता हा शेरपाल आपल्या घरातून गावाकडे निघतो. लावण्य जे असते शेरपालला अडवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र शेरपाल हे लावण्याला घराच्या आतमध्ये कोंडून घेतो आणि तिला सांगतो की जर मी पुन्हा माघारी आलो नाही तर तू देखील असंच एखादं हत्यार बाळग आणि जेव्हा तुझ्या अंगात ताकद राहणार नाही तेव्हा तू स्वतःची कुर्बानी दिली तरी काही हरकत नाही, मात्र कोल्ह्या कुत्र्यांचा घास बनू नको. एवढं सांगून शेरपाल हा गावात इकडे तिकडे बलवंत सिंग आणि त्याच्या त्या 3 मित्रांना शोधू लागतो. मात्र त्याला संपूर्ण गाव पिंजून देखील बलवंत, सुभाष, प्रवीण आणि रमेश कुठेही भेटत नव्हते. तर शेरपाल थकून हारून एका दुकानदाराला विचारतो की बलवंत सिंगला तुम्ही कुठे बघितलं का. तर तो दुकानदार सांगतो की बलवंत सिंग त्याच्या 3 मित्रांसोबत सुभाषच्या बैठकीमध्ये दारू पिण्यासाठी गेला आहे. एवढं सर्व ऐकल्यानंतर
हा शेरपाल तसाच आपला मोर्चा सुभाषच्या बैठकीकडे वळवतो आणि तेथे जाऊन बघतो तर जो बलवंत सिंग असतो, सुभाष असतो, रमेश असतो आणि प्रवीण असतो हे बेभानपणे दारू पिलेले असतात. त्या ठिकाणी 2 खंबे रिकामे झालेले असतात आणि यांना कसली सूद नसते. हे बेभानपणे त्या ठिकाणी लोळत असतात. आता जो शेरपाल असतो हा विचार करतो की हाच चांगला चान्स आहे यांना कायमस्वरूपी यमसदनीत धाडण्याचा. आणि त्यानंतर शेरपाल बघता बघता यांच्या जवळ जाऊन पोहोचतो आणि बघता बघता या बलवंत सिंगच्या डोक्यामध्ये 2-3 कुऱ्हाडीचे वार करण्यात येतात. सेकंदात त्याच्या हातापायांवरती वार करण्यात येतात. त्याचे हातपाय तुटून जातात. त्याचं मुंडकं देखील धडा वेगळं होऊन जातं. त्याची पूर्ण हत्या होते आणि एवढा सर्व हत्याकांड होऊन देखील त्या 3 मित्रांना याबद्दल कसलीही माहिती झाली नव्हती. इतके ते नशेमध्ये डुबलेले होते. त्यानंतर वैतागलेला शेरपाल या तिघांवरती देखील अगदी तशाच प्रकारे हल्ला करतो. कोणाचे हात तुटत होता तर कोणाचा पाय, तर कोणाचं डोकं तुटत होतं तर कोणाचं मुंडकं तुटत होतं. बघता बघता 4घांचे मृतदेह त्या ठिकाणी पडले होते. मोठा हत्याकांड घडला होता. शेरपालने या गावामध्ये भयंकर मोठा हत्याकांड घडवून आणला होता. सर्व लोक शेतामध्ये येऊन जमा झाले होते आणि सर्वत्र गावामध्ये एकच चर्चा होती की 4 बलाढ्य लोकांचा हत्याकांड झाला आहे. आता त्या ठिकाणी पोलिसांना देखील बोलावण्यात आलं. पोलीस आले आणि जेव्हा लोकांना विचारण्यात आलं की यांच्यासोबत हे असं कोणी केलं, तर लोक सांगत होते की हे मेंढपाळ शेरपालने केलं आहे. लगभग 1 तासामध्ये पोलीस घटनास्थळी दाखल होऊन या शेरपालला अटक करतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात. आणि शेरपालला जेव्हा विचारण्यात येतं की तू हे 4 हत्याकांड का घडवून आणले, तेव्हा शेरपाल सांगतो की या 4घांनी मिळून माझ्या मासूम निरागस मुलीवरती अत्याचार केले होते, वाईट आणि घाणेरडे काम केले होते. त्यामुळे मी यांना कायमस्वरूपी शिक्षा दिली आहे आणि मला तुम्ही जी काही शिक्षा द्याल ती मंजूर आहे. बघता बघता पोलीस या शेरपाल विरुद्ध चार्जशीट तयार करतात. आता येणारं भविष्य ठरवेल की कोर्ट शेरपालला कोणती शिक्षा सुनावते. मात्र मित्रांनो, मला सांगा, या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान शेरपालने वीटभट्टी मालक बलवंत सिंग आणि त्याच्या 3 मित्रांसोबत जे केले ते योग्य होते की अयोग्य होते? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा आहे. अशाच इंटरेस्टिंग क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी स्टोरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि याबद्दल आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. तोपर्यंत नमस्कार.